शेतकरी बांधवांनो, आम्ही एक शेतकरीकडे आलतो इथं हिवरशिंगामध्ये. यांनी आंब्याचा फळबाग लावला आहे. आपण ह्यांना विचारू. नमस्कार सर, मी बाबूराव रावसाहेब कुठे हिवरशिंगा. मी हे बाग लावून 3 वर्ष झाले आणि सेंद्रिय खत, रासायनिक वापर आपला कमी आहे. मी आता हे बाग लावून तुम्ही बघत असता, कैरी 1 नंबर आली. आणि फळ किती वर्ष धरले तुम्ही? दुसऱ्या वर्षी तवर आलता, आम्ही ते धरलं नाही. का तर हे फळबाग जर आपण तवर धरला तर झाडाची हाईट कमी झाली असते. हो, त्यामुळं मी काय केलं, 1 वर्ष मी कट केलं. तो बागेचा तवर काय 1 वर्ष कट केल्यामुळं आता ह्या वर्षी धरला, पहिल्यांदा धरला आता. म्हणजे तिसऱ्या वर्षी 3 वर्ष झाले आपल्या बागाला. हां, 3 वर्ष झाले. आता फळबाग कुणी बी लावी येऊन बघली. हां, 1 नंबर. बरं, सरासरी आपल्या झाडाला कैरी किती? 100च्या पुढंच. 100च्या पुढं. आणि झाडाची हाईट नाही काय नाही, बारीकच आहे. 3 वर्षाचं आहे आणि ते बी केसर, जात केसर आहे. जात केसर. हां, हे रोप आणलेत कुठून तुम्ही? मी आणले होते बाळू दुधाळ, गावातूनच घेतले होते. त्याच्या गॅरंटी दोन्ही झाडं निघले असे तसे, पण बाकीचे सगळे ओरिजिनल केसर सगळं आपली हे झाले. बरं, फवारणी किती वेळेस केली याला? काय राहिले? 2दा केली. एक ताक फवारलं एकदा. ताक कशामुळे फवारलं तुम्ही? हे काय होतं, ते चिकटा जे आपण याला फवारतो का, ही मधमाशी हां, ही तिथे फुलापाशी आलीच पाहिजे कैरीपाशी. हो. तिनं तिथं एकदा येऊन गेली का फळ लागतं. हां. फळ लागतं का तर हे ना, आपण काय करतो, हे रासायनिक जर फवारलं तर त्याच्यापासून ती माशी तिथं येत नाही. त्यामुळं आपला फळबाग कमी लागतो. हो, त्यामुळं सगळं सेंद्रिय खताचाच वापर चालू आहे. सेंद्रिय खताचा. बरं, गारपिटामध्ये काही नुकसान आपले? काय नाही, आता गारपिटात काही झालीच नाही गारपीट आपल्याला, पण थोडंफार कैरी पडतीच. हे गळत आहे का, थोडंफार हाईच. आपण पहिलं वारे पडत असते. वापर शेणखत ते टाकलं नव्हतं, त्यामुळं ताकद कमी झाल्यामुळे थोडीफार गळे. पण सध्या आपलं ह्या मानाने पीक 1 नंबर आलं पहिल्याच वर्षी असल्यामुळं. पहिल्या वर्षी. हां. बरं, आता हे मार्केटला नेणार का, काय करणार आहे केशर नाही, आपले? नाही, हे मी सगळं 3 लाखाला मागितला वाघ. 3 लाख देणार रुपये. नाही. हां, शो हाताखाली जिंकला गावातल्या लोकांना, जवळच्या लोकांना. हो. त्याची चव बघून हो. त्यांनी आज 1 किलो नेला की दुसऱ्या दिवशी त्यांनी 2 किलो नेला पाहिजे. हां. बघून. सरासरी आपला बाग किती एकरचा आहे? 3 एकर आहे. बंधूचा 1.5 एकर आणि माझा 1.5 एकर. हां. बरं, आपण हे जे पिकविणार इथं, हे कशामध्ये पिकविणार इथं? नाही नाही, तसलं नाही. हे काळामध्ये, भुसकाटामध्ये हे आपलं सगळं सेंद्रिय खतानेच करणार सगळं. असं आहे का? चालेल. ते 3 एकर बाग आहे म्हणायचं आपला. 3 एकर बंधूचा 1.5 एकर माझा 1.5 एकर, 3 एकर आमचा. मग सगळ्या झाडाला सरासरी कैरी किती? 100च्या पुढं.